कोई काटू, हम आप सबके सामने ड्रामा पेश करने जा रहे हैं। अरे पोरांनो, तिकडे काय करतायत? या लवकर. नाही, मी बसले. गप्पा बसा. इकडे सगळ्यांनी गप्पा बसायचं. आजी आजोबांना अजिबात त्रास द्यायचा नाही. हो मिस. बरं, हे मातोश्री वृद्धाश्रम. इथे वय झालेले सगळे आजी आजोबा एकत्र राहतात. आजी आजोबांसोबत नीट राहायचं, नीट वागायचं, दंगा करायचा नाही. कळालं? हो मिस. बरं, आता पळा. आओ चला लवकर, किती उशीर करताय तुम्ही? आलो. चला पटापटा चला. आलो. अरे कोण आलंय आज भेटायला? अगं, भेट आजी आजोबांना. अगं बाई, किती गोड. थांबा, तुझ्यासाठी गंमत आणलीये बघ. बघू. तुझ्यासाठी चांगली हा, फक्त बघू. फक्त तुझ्यासाठी चांगली आहे. दाखव ना गंमत. फक्त तुझ्यासाठी चांगली आहे बरं का. अरे बाप. अहो थांबा. अच्छा, काल मी मागितलं तर म्हटलीस की लाडू संपले. हो मग मला माहिती होतं ना, आज 7 तारीख आहे. दर महिन्याच्या 7 तारखेला सुनीता येते लेकरांना घेऊन, म्हणून त्यांच्यासाठी जपून ठेवले होते. धर बाळा. OMG, माझी आजी पण सेम असेच लाडू बनवायची. मी खूप लहान होते ना. आजी आठवत नाहीये, पण तिच्या हातची चव आठवते. प्रेमाची चव साऱ्या जगात एकसारखीच असते पोरी. मॉम म्हणते माझ्या आजी आजोबा देवाघरी गेलेत. काय असतं ते सांगतो हा तुला. बस. अग, ते देवाच्या घरून तुझ्यावर लक्ष ठेवत असतील. हा, तुम्ही या घरी का आहात? तुम्हाला नाही येत नातवांची आठवण? येते ना, खूप येते. असो. हा, असो. सुनीता, दर महिन्याला 7 तारीख येतेच आणि तू असे गोड गोड पाहुणे आम्हाला भेटायला घेऊन येतेस. म्हणूनच जगतोय बघ आम्ही. नाहीतर केव्हा. ओ गप्पा बसा तुम्ही. आधी मीच जाणार आहे. अजिबात नाही. आपलं काय ठरलंय? आधी मी जाणार. आपलं असं काहीच ठरलं नव्हतं. आधी मीच जाणार. माझं वर बोलणं झालंय. हा, माझं पण वर बोलणं झालंय. आधी मी जाणार. आधी मीच जाणार. आजी आजोबा, तुम्ही लहान आहात का? हे पाहुणे काय समजतील तुम्हाला की हे आजी आजोबा तर भांडण करतायत? तुला सांगतोय सुनीता, कधी भांडण, कधी रुसवा. दिवसभरासाठी विषय मिळतो आणि जगण्याला निमित्त. इथं बघ पोरी. अगं हसते का? मी लहान असताना माझी आजी सुद्धा माझं तोंड असंच पुसायची. अगं पोरी, जगात कुठेही जा, बापाची कौतुकाची थाप आणि आईच्या पदराचं माप सारखंच असतं. तुम्हाला घरची आठवण येत नाही? येते ना, पण आता दोघच एकमेकांचं घर झालोय बघ. खरंय, तुटलेल्या लाकडावर पाखरू येऊन बसावं तसं होतं बघ तुम्ही आल्यावर. माई काका, तुम्हीच म्हणतात ना, जुनं आठवायचं नाही आणि मागचं साठवायचं नाही. अगं, तुला कसं माहिती आहे वाक्य? माझा डॅडा बोलतो.
आहेस तू पुरी? वरद गणपती आहे ना, त्याच्या समोर घर आहे आमचं. नाव काय तुझं पूर्ण? आसावरी संदीप पाडळकर. तुझ्या डॅडाचं पूर्ण नाव काय? संदीप श्रीकृष्ण पाडळकर. श्रीकृष्ण पाडळकर. म्हणजे आजोबा आजी तुम्ही मला सोडून इथे का आला? मी रोज रात्री तुमची आठवण काढायचे. संध्याकाळी सोसायटीच्या मंदिरात सगळ्यांचे आजी आजोबा यायचे. फक्त तुम्हीच नव्हते. आम्ही घर नाही सोडलं ग पोरी. सरस्वती ते काय नाही. तुम्ही आता चला माझ्यासोबत. आपण आपल्या घरी जाऊ. नाही का तू जा आणि आम्हाला इथे भेटायला यायचं. तुम्ही येताय की नाही? नाहीतर मीच इथे थांबते. बाळा, मम्मी डॅडी तुझी वाट बघत असते. तुझ्याशिवाय नाही राहू शकत. ते तुमच्याशिवाय राहू शकतात ना? मी पण त्यांच्याशिवाय राहू शकते. मी इथेच राहणार. नाहीतर तुम्ही माझ्यासोबत घरी येणार. थांबा. प्लीज तुमचा फोन मिळेल? हॅलो डॅडा. तूच बोलतोस ना रे? खोटं बोललं की देव बाप्पा कान टाकतो. तू तर खूप मोठं खोटं बोललास माझ्याशी. पण मी देव बाप्पाला सांगेन की माझ्या मम्मी डॅडाचे कान नको कापू.